इचलकरंजीतील सांगली रोडवरील महालक्ष्मी नगर उपकार अपार्टमेंट परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गेल्या 3 महिन्यांपासून महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडून रस्ता दुरुस्तीबाबत वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे, चिखल आणि साचलेलं पाणी असल्यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करण्यामध्ये मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचं नागरिकांनी सांगितलं। नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। घरफाळा, मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर कर नियमितपणे भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे। आता केवळ आश्वासने नको तर प्रत्यक्ष काम हवे अशी भूमिका घेत नागरिकांनी महानगरपालिकेकडे तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे। अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे। कर वसूल करताना नागरिक आठवतात, मग सुविधा देताना विसर का पडतो, असा सवालही उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे।